महत्त्वाचा अपडेट बघूयात आपण. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. त्यांनी बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे. ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही. काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची. नाही दादा, टायमिंग जो आहे बैठकीचा आजचा टायमिंगला महत्व आहे, कारण सध्याची चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने ते भेटतात. भावासोबत की देवाभावासोबत असं विचार सांगतो. मधी त्यांच्यातल्या पण काही नेत्यांनी वक्तव्य केलं की तुम्ही काही गोष्टीला इतकं रंगून फुलून दाखवण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न, ब्रेकिंग न्यूज करण्याचा प्रयत्न, टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. माझं नाही, बऱ्याच डेअरी शासकीय डेअरी बोला, शासकीय डेअरी. मग मी आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढण्याच्या करता राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या दरम्यान च्या संदर्भातली. पण त्या व्यतिरिक्त आता आपण बघतोय सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आज घडलेली आहे, जी घडामोड घडलेली आहे ती म्हणजे आज सुमारे तासभर ताज लँड्स एंड या मुंबईतल्या हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. आणि सगळ्यात महत्त्वाच्या या बैठकीचा आशय जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा पद्धतीची चर्चा असताना ही घडामोड घडलेली आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे जाऊया. अजय, दोन मुद्दे ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचे आहेत की दोन ठाकरे बंधूंचे राजकीय सूर जुळवण्याचा किंवा जुळण्याचा मार्ग कुठेतरी सुरू असताना त्यांचं मनोमिलन मात्र पूर्णपणे झालेलं दिसत नाहीये. कारण त्यांच्यामध्ये कुठेतरी अजूनही देवेंद्र फडणवीस किंवा काही नेते येऊन चर्चा करू शकतायत, ती दिशा बदलवू शकतायत असं स्पष्टपणे दिसतंय. आणि त्याचबरोबर इतर पक्षातल्या नेत्यांची पण सातत्याने भेटीगाठी त्यांच्या आपण पाहिलेल्या आहेत गेल्या काही महिन्यातल्या राज ठाकरेंबरोबरच्या. या सगळ्याचे संदर्भ आपण कसे पाहतो?